जय हिंद, जय भारत. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा जी नुकतीच झाली तिच्या हिस्ट्री ऑप्शनलच्या पेपरमध्ये पेपर क्रमांक 2 मध्ये एक क्वेश्चन विचारला गेलाय. त्याचं उत्तर काय असेल बघा. फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे व परिणामांविषयी चर्चा करा. आता कारण आणि परिणाम हे दोन घटक त्याच्यावर विचारले. फ्रेंच राज्यक्रांतीची कारणं विचारलीत आणि परिणाम. त्यामुळे साहजिक आहे की हा प्रश्न तुम्हाला 15 मार्कला विचारला जाणार असणार आहे, कारण याचे दोन घटक विचारले. आता कारण सुरुवातीला लिहायची आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम लिहायचे. थोडक्यात सांगतो कारण काय असणार आहे. कारण लिहित असताना तुम्ही खरं तर त्याचे 3 भाग करू शकता: राजकीय कारण, सामाजिक कारण आणि आर्थिक कारण. आता फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये राजकीय कारण काय होते, तर साहजिक होतं की राजेशाही सत्ता जी आहे ती खूपच एकाधिकारशाहीकडे झुकलेली होती, पहिलं कारण. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट झाली काय, तर राजा हा मनमानी कृत्य करतोय आणि राजा आणि प्रजा यांच्यामध्ये खूप जास्त तफावत आहे. ओके, आता यामध्ये एक लक्षात ठेवा की राजानं 3 इस्टेट जनरल तयार केल्या होत्या. ओके, 3 इस्टेट जनरल. एक इस्टेट जनरल जी होती ती धर्मगुरू वर्गाची होती, दुसरी जी होती ती सामंत आणि पदाधिकारी वर्गांची होती, आणि तिसरी इस्टेट जनरल जी होती ती सर्वसामान्यांची होती. याच्यामुळे आपोआपच काय झालंय, तर राजकीय स्तर किंवा राजकीय वर्ग निर्माण झालेले आहेत. हे तुम्ही राजकीय कारणात लिहायचं. आता त्याच्या सामाजिक कारणामध्ये काय लिहायचं. साहजिक आहे की ह्या राजकीय स्तराचा परिणाम आपोआपच समाजावर पडला आणि समाजामध्ये सुद्धा काही कॅटेगरीज बनल्या. हालाकी समाजामध्ये सुद्धा पहिली इस्टेट जनरल ही दुसऱ्या इस्टेट जनरल पेक्षा वेगळी वाटायला लागली आणि तिसरी इस्टेट जनरल जी आहे ती सर्वात खालची होती, तिला हीन दर्जा होत होता. हे लक्षात ठेवा. याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजामध्ये असलेले काही प्रॉब्लेम्स, जसं की दुष्काळ, त्याच्यानंतर अन्न टंचाई आणि याकडे राज्याचं असलेलं दुर्लक्ष. हे कारण तुम्ही लिहू शकता. त्यामुळे लोकांच्या मनात असंतोष निर्माण झालेला होता. आता तिसरं कारण ते म्हणजे कोणतं, तर आर्थिक कारण. साहजिक होतं की टॅक्स भरण्याच्या या सिस्टीममध्ये किंवा कर भरण्याच्या प्रणालीमध्ये फक्त तिसरी इस्टेट जनरलच कर भरते, दुसरी इस्टेट जनरल कर जमा करते आणि पहिली इस्टेट जनरल ही कर कसा असावा हे ठरवते. त्यामुळे कराचा सर्व बोजा ह्या तिसऱ्या इस्टेट जनरलवरती होता. त्यामुळे साहजिक आहे की एक आर्थिक तफावत यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसते. संपत्तीचं केंद्रीकरण फक्त पहिल्या आणि दुसऱ्या इस्टेट जनरलकडे झालेलं आहे. तिसरी इस्टेट जनरल ही बऱ्यापैकी गरीब आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना टॅक्सही भरावा लागतोय. हालाकी इतकं होऊन सुद्धा ज्या काही बेसिक गरजा आहेत त्या राजा पूर्ण करू शकत नाहीये आणि म्हणूनच फ्रान्स राज्यक्रांती झाली. आता फ्रान्स राज्यक्रांतीचा परिणाम काय होता. फ्रान्स राज्यक्रांतीमुळे कुठे ना कुठेतरी राजेशाही आणि राजेशाहीतून निर्माण होणारी एकाधिकारशाही याच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन होऊ शकतं आणि राजेशाही खतम होऊ शकते आणि एक लोकशाही समान व्यवस्था येऊ शकते. ही प्रेरणा खरं तर फ्रान्स राज्यक्रांतीनं दिलं. नक्कीच फ्रान्स राज्यक्रांती ही अमेरिका राज्यक्रांतीवरून प्रेरित होती, पण ह्या गोष्टी आपण परिणामामध्ये सुद्धा लिहिणं गरजेचं आहे.